सुनील घोरपडेचं एक कौशल्य म्हणजे चेंडू हवेतला चेंडू लँड होईपर्यंत तो त्या कॅमेऱ्याच्या लेन्स मधून तो टिपत असतो आणि अक्षरशः चांगलं प्रक्षेपण साहिल घोरपडेच्या माध्यमातून आपण करतोय. चांगला कॅमेरावर त्याच्या कॅमेरावरून त्याच्या लेन्स म्हणून निघतंय. म्हणून तो शैलेश पाटील यांचा लाडका कॅमेरामॅन आहे. आणि खरंच या दोन कॅमेऱ्यावरून चांगलं कव्हरेज आपण घर बसल्या देखील पाहू शकता. आपण युट्यूबवर पाहू शकता, आपण मोबाईलवर पाहू शकता, आपण टीव्हीवर पाहू शकता. एक सुरेख कामगिरी बजावताना हे सर्व कॅमेरामॅन्स आणि अर्थातच टेक्निशियन टीम संतोष वराडकर देखील. सामन्याला होते सुरुवात. ते पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो तो विकास. सलामीवीर सिद्धिविनायक संघाचे अजय ढोपावकर आणि नाता दोन्ही आक्रमक फलंदाज. विकेट विकास अजयसाठी थोडी टाकलेला चेंडू यावर एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या वेळेस नकार होतोय. छोट्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच क्षेत्ररक्षण करतोय विकास आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातोय. 57 धावांचा पाठलाग करायचा. सुरू असलेला आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामधून दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू असताना विकास पहिलं षटक हाताळतोय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन रायटा मोडदुकट मार करतोय. नाथा आता सामना करेल तो विकासचा. आणि ऑफ स्टंप जास्त सफल झाला आणि लेग स्टंप ची कणा घेऊन हा बोलच्या स्वरूपात पहिला झटका लागतो तो नाथाच्या स्वरूपात तो सिद्धिविनायक संघाला 1 गडी बाद 1 धाव संख्या 57 धावांचा पाठलाग. आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो बंटी आणि तसंच अनिकेत सावंत. गोलंदाजीमध्ये 8 धावा देताना त्याने 2 गडी बाद केले आहेत. तोच आता चाललाय फलंदाजीला. नाटकाचा खूप सफल झाला होता आणि त्याला अंदाज आला नाही विकास लेग स्टंपवर गोलंदाजी करणे. लेग स्टंपची कडा घेऊन तो बाद झाला. बोल स्वरूपात त्रिफळाच्या स्वरूपात पहिला झटका लागला नाताच्या रूपात सिद्धिविनायक संघाला. 1 गडी बाद 1 काहीसा नाजूक परिस्थितीत दिसतोय. पहिले यश प्राप्त करतो विकास आपल्या संघासाठी अर्थातच श्रेया इलन चेंबूरसाठी सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतो. पुन्हा एकदा सज्ज. काहीसा रनअपमध्ये गोंधळ झाला आणि तो पुन्हा एकदा रनिंग मार्कवर जातोय. धावसंख्या स्थिर 1 गडी बाद 1 57 धावांचा पाठलाग करायचा. यष्टीरक्षकामध्ये सॅम्युएल योग्य काम करतोय. विकास फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि याच फटक्याचं रूपांतर चौकारात. डेंजर डोरा कॅच खाली होता परंतु त्याच्या हातून कॅच निसटते आणि हा चौकाराचं रूपांतर होतोय. 4 धाव धावसंख्या होते 1 गडी बाद 5. बंटीच्या हात बॅटवर निघालेला पहिला चौकार. धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या वाढवतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतोय. आणि या स्पर्धेतील आजच्या सामन्यातील पहिला चौकार बंटीच्या बॅटमधून होतोय. कारण याच्या अगोदर पहिल्या इनिंग मध्ये फक्त षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती. आता चौकार देखील येत आहेत. विकेट काहीशी स्लिपरी असल्या कारणाने शूज सरकत आहेत म्हणून शूज काढून आता बॅकफूट खेळताना दिसतोय तो अनिकेत सावंत. ओळखतातच बंटी. विकासवरती हल्ला चढवतोय. पहिला चेंडू तो हल्ला चढवतोय. सॅम्युएल काहीसा क्षेत्ररक्षण बदल करतोय. अरुणला त्या जागेवरून काढून तो पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करण्यास सांगतोय. नातासारखा गडीबाद झाल्या कारणाने अजयवरती आणि बंटीवरती पूर्ण जबाबदारी आहे. त्याचं भान त्याने ठेवून फलंदाजी करताना दिसतात दोन फलंदाज. पुन्हा फुलटॉक चेंडू आणि हा नो चेंडू घोषित करतात कारण आपण वेस्टहॅटच्या वरती डिलिव्हरी केला होता त्यामुळे विकासला हा दंडित करतोय आणि हा नो चेंडू या नो चेंडू नंतरचा चेंडू असतो फ्री हिट आणि या फ्री हिट वर तुला हात खोलायला लागतील अजय. आता मी तर 2 धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या होते ती 7.
एक गडी बाद 7. सुरेख फटका, पण तो जातो डिक्लेअर झोन मध्ये. केवळ 2 धावा मिळतात. तो अजयला 2 धावा मिळतात. सिद्धीविनायक संघ कांजूरमार्ग संघाला धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 9. एक गडी बाद 9. पहिलं षटक मार्गस्थ असताना विकासाचा षटक मार्गस्थ असताना विकासने चांगली गोलंदाजी केली. एक चौकार देखील त्याच्या षटकामध्ये आला, परंतु एक गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं. पुन्हा एकदा अजय विकाससाठी. सुरेख सुरेख फटका. काय नजाकत आहे, काय नजाकत आहे. खूपच सुंदर स्ट्रोक. रोहित शर्मा ज्याप्रमाणे फ्लिक करतो तसाच हा फ्लिक आणि हा चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांनी धावसंख्या होते ती. एक गडी बाद 15. एक गडी बाद 15. पहिलं षटक मार्गस्थ असताना आता मात्र विकासवर हल्ला चढवलाय तो बंटी आणि अजयने. एक चौकार, एक षटकार, एक गडी बाद करण्यात विकासला यश आलं होतं, परंतु आता मात्र जर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एक चेंडू फुलटॉस प्रकारचे चेंडू. यावर केवळ एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्यास होकार आलाय आणि ती धाव देखील कंप्लीट झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावणी धावसंख्येवर धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17. एक गडी बाद 17 धावा. 24 चेंडू 40 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आणि पुढच्या फेरीत दाखल होण्यासाठी सिद्धीविनायक कांजुरे संघाला. गोवंडी 11 आणि जोगेश्वरी 11. गोवंडी 11 जोगेश्वरी 11 आपण आल्याची नोंद करायची आहे. नाणेफेक करून घ्यायची. ह्यानंतरचा होणार सामना आपला असेल याचं भान ठेवायचंय. पहिलं षटक संपलंय. विकासाच्या षटकामध्ये एक विकासने गडी बाद विकासला यश आलं, परंतु 17 धावा त्या षटकात आलेल्या आहेत आणि अजूनही 24 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही स्थिरावरील फलंदाज मैदानावरती दिसतात. असतात अजय धोपावकर आणि अनिकेत सावंत अर्थात बंटी. सिद्धीविनायक संघाच्या डगआउटमध्ये आवाज येतो. दोन्ही फलंदाजांना सांगतात संयमाने खेळा. सूचना वारंवार त्यांचे अतिरिक्त खेळाडू देताना दिसत आहेत. थोडी घाई करायची. श्रेयलन चेंडूवर थोडी घाई करायची. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन सचिन काटकरने फलंदाजी करताना देखील फलंदाजीमध्ये आपण चुनूक दाखवली आहे. तोच सचिन आता धावन खेळ घालण्यासाठी मला वाटतं या दुसऱ्या षटकात गोलंदाजी करतोय. बंटी आणि अजय. भटक्या पटनावर काहीसा अडचण निर्माण होते, परंतु सचिन सज्ज होते. बंटीच्या बॅटवर निघाला हा उंच फटका. विकेट कीपर सॅम्युअल कॅच आल्याने चांगला झेल. बंटी बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा झटका 17 धावसंख्येवर लागतोय तो सिद्धीविनायक कांजुरे संघाला. बंटीची खेळी होते संपुष्टात. सुरेख यष्टीरक्षण सॅम्युअलच्या माध्यमातून चांगला झेल त्याने टिपला आणि बंटी सारख्या खतरनाक खेळाडूला घरचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील नवीन फलंदाज.
सचिन काटकरला पहिल्या चेंडूवरती यश मिळत आहे. एक मोठा खेळाडू, मोठा मासा त्याचा गळाला लागतोय आणि सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रफुल्ल गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 17. सिद्धिविनायक कांजुरा संघ. सुरेख चेंडू, परंतु पंच दंडित करतायत. ऑफ स्टंपचा खूप बाहेर टाकलेला चेंडू अवांतर म्हणून घोषित करता. हा चेंडू पुन्हा टाकावाच लागेल. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते 1 गडी बाद 18. प्रथम फलंदाजी माफ करा 57 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक कांजुरा संघ. पुन्हा एकदा सचिन काटकर प्रफुल्लसाठी सज्ज होतोय. चांगला फटका उंचावरून तटावलाय क्षेत्राच्या खाली आणि अचूक झेल. दुसरा गडी बाद करण्यास सचिनला यश मिळतंय. प्रफुल्ल आल्या पावली माघारी परततोय. तिसरा झटका लागतोय तो सिद्धिविनायक कांजुरा संघाला 18 धावसंख्येवर. प्रफुल्लची जागा घेण्यासाठी नवोदित खेळाडू यंगस्टर हर्ष मोरे मैदानात जातोय. गोलंदाजी त्याने आपली कमाल केली होती. आता फलंदाजी देखील करावी लागेल कारण 3 गडी बाद झाले. 3 गडी मोठे गडी माघारी पडतल्या सिद्धिविनायक संघाचे आणि अजून 57 धावांचा त्यांना पाठलाग करायचा. 40 धावा अजून आपल्याला जमा करायचे जिंकण्यासाठी. सचिन सुरेख गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात आले. यश मिळतोय. हर्ष काहीसं मनोबल वाढवण्याचं काम डगआउट म्हणून सुरू आहे. त्याला प्रोत्साहन देतो. अजयला प्रोत्साहन देतात संघ खेळाडू. पुन्हा एक उंचावून मारायचा फटका काहीसा मिसिट होता परंतु 1 धाव मिळते. ती हर्षला 1 धाव मिळते. सिद्धिविनायक संघाला एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 19. 57 धावांचा बाटला करायचा आहे. मोठी कामगिरी अजयला करावीच लागेल कारण अजयच्या बॅटमध्ये षटकार देखील आलाय. पण सचिन का देखील तेवढाच सुरेख गोलंदाज आहे, चतुर गोलंदाज आहे. तो आपलं तसं खराब चेंडू टाकण्यात तो टाकून याच सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सॅम्युएलच्या हातामध्ये विसावतोय. आराम करतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 3 गडी बाद 19. 57 धावांचा पाठलाग अद्याप करायचा सिद्धिविनायक संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सचिनचा पुढचा चेंडू अजयसाठी. अजयची बॅटची आतली करा लागून बॉल यशांच्या मागे आला परंतु 1 धाव मिळते अजयला. 1 धाव मिळते सिद्धिविनायक संघाला. सिद्धिविनायक संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 20. पुन्हा एकदा हर्ष फलंदाजी सज्ज होतोय. समोर सचिन सुरेख गोलंदाजी. 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय या षटकामध्ये. चांगले चेंडू हाताळतोय. चांगले षटक हाताळतोय. फॉलो थ्रू मध्ये काहीतरी गडबड होतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सचिन. हर्ष सचिन साठी सज्ज झालाय. हर्ष बॅट म्हणून निघालेला चांगला फटका. स्वागत करतोय षटकाराने. 6 धावांनी खातं उघडतोय. धावसंख्या 6ने पुढे सरकतोय. धावसंख्या होते 3 गडी बाद 26. दोन षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या आहे 3 गडी बाद 26. सिद्धिविनायक संघ 57 धावांचं लक्ष्य.
नवीन गोलंदाज प्रवीण वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन अजय आणि हर्ष मोरे सिद्धिविनायकची जोडी अद्याप विकेटवर ठामपणे उभी आहे. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी चांगली फलंदाजी त्यांना करावीच लागेल. 57 धावांचं लक्ष ठेवलं यश श्रेया 11ने त्यांच्या समोर. ते त्यांना पार करायचं आहे. अठरा चेंडू 31 धावांचं लक्ष. जवळजवळ 3 ते 4 षटकार लगावे लागतील तर हे मॅच मध्ये कमबॅक करू शकतील सिद्धिविनायक संघ. 18 चेंडू 31 धावा. 57 धावांचा पाठलाग करण्यास उतरलाय सिद्धिविनायक संघ. अजय प्रवीण राईट मोडबेकडे मार करतोय. अजय थर्मॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते. 1 धाव मिळते अजयला. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. 27 लॉस ऑफ 3 विकेट. एंड ऑफ 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा प्रवीण हर्षसाठी. हर्षने मागच्या षटकामध्ये 1 षटकार लगावला सचिनला. तोच हर्ष प्रवीणसाठी सामना करेल. सुरेख वेल लेफ्ट केलाय. चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा आता सोडून दिला. वाईड मिळतोय. वाईड घोषित करतात पंच. अवंत धावने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात 57 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धिविनायक कांजूर हा संघ. पुन्हा एकदा प्रवीण हर्षसाठी. पुन्हा तोच टप्पा. जवळजवळ मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. पुन्हा एक अवांतर. 1 धावने धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 29. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 देखील ते गडी बाद झाले. ते मोठे मासे गळायला लागलेत. अनिकेत सावंत, नाथा, प्रफुल्ल असे 3 गडी बाद झाले सिद्धिविनायक कांजुरे संघाचे. परंतु अजय डोकावकर अर्थात एलियनच्या नावाने आपण प्रसिद्ध आहात तो खेळाडू आणि हर्ष मोरे हे दोन्ही विकेटवरती उभे आहेत. उंच पुरा खेळाडू आणि उंच पुरा स्ट्रोक. परंतु चेंडू हवेत आणि चांगलं क्षेत्र रक्षण. हर्ष बॅक टू द पॅव्हलियन. 4था गडी बाद होतोय सिद्धिविनायक संघाचा. एकोणतीस धावसंख्येवर 4था गडी माघारी परततोय हर्ष मोरेच्या स्वरूपात. प्रज्योत पाटील नवीन फलंदाज सिद्धिविनायक कांजुरे संघाचा. प्रवीण आपल्या षटकामध्ये पहिला बळी मिळवतोय. 2 चेंडू त्याने हाताळले. 2 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात आले. यश प्राप्त झालंय. तोच प्रवीण प्रज्योतसाठी गोलंदाजी करतोय. प्रवीणचा पुढचा चेंडू प्रज्योत ऑप्शनच्या बाहेरच्या पडलाय. आडव्या बॅटने खेळला चेंडू जातो सीमेपलीकडे. षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 35. 35. सिद्धिविनायकच्या डगआउट मधून प्रोत्साहन येत आहे. तूच खेळ सांगताय. तू बरोबर फलंदाजी करतोस. तुझ्या बॅट पण धावा येतील असा काहीसा सल्ला देत आहेत तो प्रज्योतला आणि अर्थात एलियनला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 3 चेंडूचा सामना. 3 चेंडूंचा षटक अद्याप संपलेला आहे आणि 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. प्रज्योत प्रवीण हल्ला चढवलाय. व्हेरी फर्स्ट बॉल. 6 धावांनी खातं उघडतोय. 6 धावा संघासाठी मदत करतोय 6 जमा करण्यासाठी आणि 6 धावांनी पुढे धावसंख्या नेतोय तोच प्रज्योत. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर प्रवीण. पुढचा चेंडू प्रज्योतसाठी ऑफ स्टंपर शफल होतोय परंतु सोडून डेड बॉल. आता मात्र आपण हा चेंडू असाच प्रकारे टाकला तर तो नो बॉल घोषित करण्यात येईल. कारण विकेटच्या बाहेर पिचिंग केलेला पहिला चेंडू डेड असेल. नंतरचा चेंडू नो बॉल असेल. म्हणून आपण याची नोंद घ्यायची आहे.
पुढचा चेंडू प्रवीण याचा प्रज्योतसाठी शफल होतो ऑफ स्टंपवर चांगला फटका समोरच्या दिशेने फटकावून काढतोय एक धाव मिळते एका धावून धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 36 लॉस ऑफ 4 विकेट एंड आउट 4 चेंडू झालेल्या 2 चेंडूचा सामना 2 चेंडूचं षटक पूर्ण करायला लागतील तो 2 चेंडू टाकण्यास सज्ज होतो प्रवीण एलियनच्या बॅटमन निघालेला फटका काहीसा मिसिट होता परंतु या फटक्यावरती 1 धाव मिळते ती अजयला 1 धाव मिळते संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते 37 57 धावांचा पाठलाग 37 अर्धा पल्ला पार केलाय 13 चेंडूत 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आकाश देखील भरून आलेलं दिसतंय मला वाटतं पावसाचं आगमन थोड्याच वेळ होणार आहे षटकारांचं आगमन देखील आपल्याला करावं लागेल प्रज्योत आणि अजय डोपावकरला 13 चेंडू 20 धावा आजच्या दिवसातील पहिला सामना प्रथम फलंदाजी करताना शिवाजीने 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावा जमा केल्या आणि 57 धावांचं लक्ष दिलं ते सिद्धीने कांजुरे संघासमोर अर्धा पडला पाल केलाय पुढचा चेंडू पंच दंडित करतायत लेग स्टंपच्या बाहेर पडलेला चेंडू वाईड घोषित करतायत एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या होते ती 38 तर 2 माफ करा 2 धावा मिळाल्यात धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावसंख्या होते 39 13 चेंडू 18 धावा 13 चेंडू 18 धावा प्रवीण अजय डोपावकर सलामीला फलंदाजीसाठी गोलंदाजी करतोय आकुटप्या चेंडू नो ओ स्टेपिंगचा नो अच्छा विकेटच्या बाहेर पिच झाला माफ करा विकेटच्या बाहेरचा पिच झाला का नाही हा पंच दंडित करता प्रवीणला आणि हा चेंडू मात्र फिरत असेल एक चांगली पर्वणी असेल अजयला हो सुरेख चेंडू षटक संपते षटकाची संपते धावसंख्या होते ती 4 गडी बाद 40 12 चेंडू 17 धावांची गरज बारा चेंडू 17 धावांची गरज थोडी तोळा करायची आहे श्रेय 11 थोडी घाई करायची आहे 17 धावांचं लक्ष 12 चेंडू शिल्लक आणि पावसाचं आगमन झालंय गोल्ड 11 आणि जोगेश्वरी 11 यानंतरचा होणारा सामना आपला असेल असं भान ठेवायचं आहे आणि आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं सचिन काटकर वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं माफ करा पंगाटी 4थं आणि निर्णायक षटक घेऊन आलाय आणि त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण तर 12 चेंडूत 17 धावांची गरज आहे पावसाने देखील आगमन केलंय प्रज्योत आणि अजय दोघे फलंदाज सिद्धिविनायक कांजुरे संघाचे तळ फुकून विकेटवरती उभे आहेत सचिन काटकर सुरेख गोलंदाजी केली होती मागच्या षटकामध्ये 2 गडी मिळवले होते तोच सचिन पुन्हा एकदा शयाविलांच्या मदतीसाठी आलाय आकुट टप्प्याचा चेंडू उंचावरून मारायच्या नादात
आणि हा झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय आणि गडी प्रज्वतला बाद करण्यात त्याला यश मिळतं सचिनला. सचिनच सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजीत देखील त्याने चांगली चुणूक दाखवली होती. तोच सचिन गोलंदाजीत देखील आपला प्रभावी मारा करतोय आणि तिसरा गडी बाद करण्यात त्याला यश येतंय. 40 या धावसंख्येवरती चौथा गडी बाद होतोय. वीरेंद्र वीरू या टोपण नावाने प्रसिद्ध जागा घेतोय तेव्हा प्रज्वतसाठी. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांकडे समान चान्सेस. सचिन सुरेख गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी धावून आलाय. फलंदाजी देखील चांगली चुणूक दाखवली. गोलंदाजी देखील चांगली प्रभावी कामगिरी करताना दिसतोय. पावसाचं आगमन. पावसात गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू सचिन याचा आकुट टप्पा चेंडू त्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होतो. चेंडू एक धाव मिळते. वीरू 2 धावांचा फटका. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय अजयला आणि वीरूला. 2 धावांची भर. धावसंख्या होते ती 42 42. पुन्हा एकदा सचिन वीरूसाठी. पावसात फलंदाजीने पावसात गोलंदाजी करणं काहीच कठीण असतं परंतु प्रभावी कामगिरी करत असताना दिसतो सचिन. पुन्हा एक आकुट चेंडू आणि पुन्हा स्वतःच्या फॉलो मध्ये गडी बाद करण्याला यश मिळतंय. चौथा गडी बाद करण्यात त्याला यश मिळतंय. आज या षटकातील दुसरा बळी मिळवतोय आणि 6वा झटका लागतोय तो सिद्धोले संघाला. नवीन फलंदाज सोमित आवटे. या षटकातील 3 चेंडूंचा सामना झालेला आहे. 3 चेंडू बाकी आहेत. नऊ चेंडू 15 धावांची गरज. धावसंख्या स्थिर. 5 गडी बाद 42. सुमित आवटे समोर गोलंदाज सचिन. 4 गडी बाद केले सचिनने. काही क्षेत्रक्षण बदल करतोय. महत्वाच्या टर्निंग पॉइंटवर मॅच आलेली आहे. मोठं क्षण आहे. 9 चेंडूत 15 धावांची गरज. सुमित गोलंदाजी चुणूक दाखवली आहे. फलंदाजीत देखील दाखवावी लागेल. तुला फलंदाजी करावी लागेल. तुला सामना जिंकावा लागेल याचीच अपेक्षा बाळगत आहे संपूर्ण सिद्धोले टीम. सुमित आवटे पहिला बॉल फेस करतोय. सचिनचा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल होतोय. डॉट बॉलची संख्या वाढते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 42. 8 चेंडू 15 धावा. आठ चेंडू 15 धावा. सचिन काटकर. सुरेख चेंडू. तेवढा चांगला फटका कव्हरच्या दिशेने जातोय. अरुण फील्ड करेपर्यंत थ्रो करेपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 43 43.
14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. तसं काही पाहायला गेलं फार मोठं आव्हान नाहीये, परंतु षटकार चौकारांची गरज या क्षणी आहे. आणि षटकार चौकारांनी आपल्याला हे थोडी करावीच लागेल अजय. पण आणि हा डेड बॉल, परंतु आता आपण हा असाच पिचिंग केला तर तो नो बॉल असेल याचं भान ठेवायचं सचिन. धावसंख्या स्थिर 5 गडी बाद 43. 57 धावांचा पाठलाग करतोय सिद्धिविनायक संघ. अजयच्या बॅट मधून निघालाय हा षटकार. सचिनवर आक्रमण चढवतोय. सलामीला आलेला फलंदाज अजय ढोपावकर, अर्थातच एलियन या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला हा कांजूर परिसरातील खेळाडू. त्याची बॅट मात्र बोटू लागली. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून येतो आणि मोक्याच्या क्षणी आलेला षटकार फार महत्वाची भूमिका बजावतोय. 6 धावांनी धावसंख्येत भर होतो. धावसंख्या होते ती 49. धावसंख्या होते 49. 49 लॉस ऑफ 5 विकेट्स एंड ऑफ ओव्हर्स. सहा चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय. पूर्ण मैदानाची माहिती असलेला खेळाडू. दोन्ही खेळाडू अर्थातच सुमित आवटे आणि एलियन बॅटिंग करत असताना त्या बॅटमध्ये 2 षटकार निघाले. अजय ढोपावकर इन्फॉर्म. 6 चेंडू 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सिद्धिविनायक कांजूर संघाला. रोहित वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक. शेवटचं आणि निर्णायक अति महत्वाचं षटक. सामना खिचून आणणारं षटक. 6 चेंडू 8 धावांची गरज. अचूक फेकी आणि एलियन होतोय धावबाद. काल देखील अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने रन झाला होता आणि आज देखील तशाच पद्धतीने रनआउट होतोय पंकज. आणि ते देखील क्षण महत्वाचा होता. काल देखील पंकज पहिल्या सामन्यामध्ये अशी सिच्युएशन होती आणि पहिल्या चेंडूवरती तो धावबाद झाला होता आणि आता देखील तशीच परिस्थिती आहे आणि तसाच तो धावबाद होतोय आणि चांगली खेळी त्याची संपुष्टात येते. नक्कीच कालही आपल्याला असंच काही छिद्र पाहायला मिळालं होतं. आज पुन्हा बघूया काय घडतंय. 5 चेंडू 8 धावा. काल देखील असाच एक सामना झाला होता आणि त्या सामन्यात देखील अजय यांनी अफलातून फलंदाजी केली होती. शेवटपर्यंत सामना आपल्या हाती होता. अगदी बरोबर. आता विशाल रोहित 5 चेंडूंचा सामना शिल्लक. 5 चेंडू 8 धावांची गरज. पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. विशाल तुला विशाल कामगिरी करावी लागेल. आकुट्टपा चेंडू आणि विशालच्या बॅट मध्ये आलेला षटकार. स्वागत. 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. जोगेश्वरी 11 आणि गोविंद 11चे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी कॉम्बॉक्स जवळ यायचे. एक खुशीचं आनंदी वातावरण सिद्धिविनायक संघाच्या डगआउट मधून येत आहे. सगळे चाहते खेळाडू सपोर्ट करतायत विशालला. विशाल करत तू विशाल कामगिरी करताना दिसतोयस. पुढचा चेंडू रोहितचा विशालसाठी. सुरेख चेंडू जोरात. जोरकस चेंडू. विकेट वरती बॉलचा टप्पा पडला आणि स्पीड झाला आणि डायरेक्ट यष्टीरक्षक सॅम्युएलच्या हातामध्ये विसावला. 3 चेंडू 2 धावांची गरज.
3-2 असं काहीच समीकरण मैदानात. आजच्या दिवशीला पहिला सामना रंगतदार अवस्थेत. सॅमी, विशाल, निर्धाव चेंडू, 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस असेल याचं भान ठेवायचं आहे. कंपल्सरी चेस. पुढचा चेंडू रोहितचा विशालसाठी. विशाल उंचावर मारला फटका. प्लेअर फिल्डर आणि झेलबाद. एक चेंडू 2 धावा. पंकज कसं वाटतंय कालची पहिली मॅच आणि आजची ही या दिवसातील पहिली मॅच, दोन्ही मॅच समसमान चालले आहेत. नक्कीच आपण काल देखील चित्र होतं 7 चेंडू आणि 5 धावा. हातात तोंडात आलेला घास निघाला होता आणि आता पुन्हा एकदा तसंच कायचं चित्र उभं राहिलंय. आणि काल देखील गोलंदाज रोहित होता आणि आज देखील रोहितच गोलंदाजी करतो. नक्कीच कालच्या त्या मॅचचा हिरो रोहित यादव अफलातून गोलंदाजी केली होती. आता देखील गोलंदाज रोहित आहे, फक्त फलंदाज काहीसा वेगळा आहे. सुदेश बाबर नवीन फलंदाजाला खेळताना थोडीशी अडचण निर्माण होते, परंतु पावसाने विश्रांती घेतली आहे. एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस. रोहित काल देखील पहिला सामना रोहितने गाजवला आणि आज देखील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना गाजवताना दिसतो तो रोहित. सॅम्युएल काहीसा क्षेत्रक्षण बदल करतोय. एक चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धाव. रोहित धाव चेंडू आणि कालचा रोहित आजचा रोहित. रोहित नुसतं कांजूर मैदान रोहित गाजवतोय. आणि या सामन्यामध्ये श्रेया 11 चेंडूर संघ विजय प्राप्त करतोय. सिद्धिविनायक संघ या सामन्याने पराभूत होता आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून सचिन काटकर 25 धावा जमा केल्या आणि 4 गडी हाताने बाद करणे यश मिळालं. या सामन्यावर सचिन काटकर व्यासपीठावर जायचं. त्या दरम्यान आता होणारा सामना गोंडी 11 विरुद्ध जोगेश्वरी 11. या दोन संघात नाणेफेक होते. हर्ष पाटील नाणेफेक करून करा. पुढच्या सामन्यात नाणेफेक होतोय. नाणेफेक कोण जिंकलंय? जोगेश्वरी बॉईज. गोवंडीने नाणेफेक जिंकलेली प्रथम. सचिन काटकर या मॅचचा मध्ये मॅच. बंटी 2 मिनिट जरा फोटो. एक 25 धावांची खेळी, षटकारांची हॅट्रिक आणि 4 गडी बाद करण्याचे यश मिळाले. म्हणून याच मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सचिन काटकरचा गौरव करण्यात येतोय.
सुरेख कामगिरी सचिन. सचिन 2 मिनिटं घे, 2 मिनिटं खाली. पहिले तुझं अभिनंदन, पुढच्या फेरीत दाखल झालास. आणि तुझ्या संघामध्ये जर पाहायला गेल्याच्या नंतर अंडरआर्म आणि ओव्हरआर्म या दोन्ही क्रिकेटर्सचा समावेश आहे. तर तुझी फलंदाजी, सुरेख फलंदाजी, एक हॅट्रिक तू षटकांची लगावलीस. आणि काय ध्येय ठेवलेलं समोर, कशी फलंदाजी करायची होती, असं काय पहिलं ठरवून आलेला होतास का? ठरवून असं काही नव्हतं आलो, पण बॅटीला बॉल लागले तर मी मारतच गेलो. मग आणि गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये 2 गडी बाद केलेस. आणि तू जवळजवळ त्या विकेट्स काढून तू तुझ्या संघाला कमबॅक करून दिलेस. कशी होती तुझे गोलंदाजी प्रत्येक आणि तुझं त्या गोलंदाजीचा हेतू काय होता? बॉलिंग टाकायला मी विचार करत होतो का डॉट बॉल जास्त टाकायचे, प्रेशर वाढत राहील समोरच्या टीमवर. धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. काँग्रेस. यानंतरचं समालोचन माझे स्नेही, माझे मित्र आणि माझे सहाय्यक कॉमेंटेटर पंकज यांच्या वाणीतून. धन्यवाद. धन्यवाद सर. संतोष कविगट्टे स्मृतिचषक 2024 मधील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपण रंगताना पाहणार आहोत. गोवंडी विरुद्ध जोगेश्वरी. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, विलंब करू नका. पंच या अगोदर जो सामना झाला कांजूरमार्ग विरुद्ध चेंबूर, सामना एक हाती होईल असं वाटलं होतं, पण नंतर सामन्याच्या दिशा बदलल्या. चेंबूर संघाने सामना आपल्या नावावर केला, अफलातून खेळी दाखवली, शेवटपर्यंत लढले आणि जिंकले.